मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक, त्याच्यापैकी 4 बुक Amazon, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यापैकी 3 बुक वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते. पापा कहते हैं प्रारंभ, प्रारब्ध, पैसा आणि श्रीमंती, त्यापैकी ही 3 पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती. सो ही पुस्तकं अवेलेबल आहेत Amazon, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. आजचा जो मुद्दा आहे खूप महत्त्वाचा आहे, हेल्थच्या रिलेटेड आहे. मी 3-4 एक्झाम्पल देते आणि ते 3-4 एक्झाम्पल खूप शांतपणे काळजीपूर्वक ऐका आणि नक्की करून बघा. तर मी खूप सुरुवातीला एक द सिक्रेट म्हणून एक पुस्तकामधली ही एक गोष्ट आहे, सत्यात वास्तविक घडलेली गोष्ट आहे. तर झालं असं होतं की एका बाईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तर ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर तिच्या माइंडमध्ये तिला फिक्स होतं की मला पूर्णपणे बरं व्हायचं. तर जेव्हा कोणी लोक आजारी पडतात तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष आजाराकडे असतं की त्यांना हा आजार झालाय, हे झालंय. पण आपल्याला ॲट द एंड काय हवं असतं की तुम्हाला पूर्णपणे हेल्दी व्हायचं असतं, पूर्णपणे बरं व्हायचं असतं. तर अशा वेळेला काय होतं, तिने डिसाईड केलं की मला पूर्णपणे स्वस्थ व्हायचं. तर तिने तिचं पूर्ण लक्ष ब्रेस्ट कॅन्सरकडून काढून तिने पूर्ण लक्ष मला हेल्दी व्हायचं ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. सेकंड थिंग, तिने एक महत्त्वाची गोष्ट केली. ती खूप हसत खेळत राहायची तिच्या परिवारासोबत, मित्रमंडळांसोबत. आणि तिने महत्त्वाची गोष्ट केली, तिने कॉमेडी शोज बघायला चालू केली. आणि या कॉमेडी शोजमुळे ती हसत खेळत राहायची, खूप एन्जॉय करायची. आणि हे सतत चालू होतं. तिच्या मनात फिक्स होते की मला पूर्ण हेल्दी व्हायचे. डॉक्टरचे औषधं चालू होती, मेडिकेशन्स चालू होते. त्याच्यासोबतच ती आनंदी राहायची. तिचं मनात पूर्ण पक्का होतं की मला बरं व्हायचं. तिचं लक्ष आजाराकडे नव्हतं, तर तिचं लक्ष बरं होण्याकडे होतं. तर अजून काही महिन्यांनी काय झालं, काही महिन्यानंतर असं झालं की तिचा ब्रेस्ट कॅन्सर बरा होण्याला सुरू झाली. आणि एक वेळ अशी आली की ती पूर्णपणे बरी झाली. तर हे कशामुळे झालं, तर तिचं लक्ष होतं पूर्ण बरं होण्याकडे. तिचं लक्ष आजाराकडे नव्हतं. ती आनंदी वातावरणात राहायची, हसत खेळत राहायची, कॉमेडी शोज बघायची. हे झालं तिचं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, मी रिसेंटली कपिल शर्मा बघत होती, कॉमेडी शो कपिल शर्मा. तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती कपिल शर्माला म्हणाला की 2 वर्षापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झालेला आणि त्या बेडवर असताना डॉक्टरनी त्याला सजेस्ट केलेलं की तू खूप हसायला चालू कर, खूप लाफ्टर चालू कर. तर त्याने काय होईल, तू हसलास की ऑक्सिटोसिन प्रोड्यूस होईल. आणि त्याच्यासोबत आपण जेव्हा हसतो तेव्हा हॅपी केमिकल्स रिलीज होतात. आणि हॅपी केमिकल्स रिलीज झाल्यावर ते रिकव्हरी करायला ब्रेनला मदत होते. तर मेक शुअर तुम्ही कॉमेडी शोज बघायला स्टार्ट करा. मग त्याने देखील त्याच्या डॉक्टरने सांगितल्यावर त्याने कपिल शर्माचा शो बघायला चालू केला. आणि तो म्हणत होता, आज मी जो इथे उभा आहे तो फक्त तुझ्या शोमुळे आहे. मी खूप हसायचो. तो बोलतो त्या ॲक्सिडेंटमुळे त्याच्या बॉडीमध्ये खूप पेन व्हायचा, पण तो कपिल शर्माचा शो बघत हसतच राहायचा खूप. आणि त्याच्यामुळे त्याची रिकव्हरी फास्ट होऊन आणि तो त्याच्या पायावर उभा तिकडे व्यवस्थित चालत त्या कॉमेडी शोमध्ये आलेला. हे झालं सेकंड एक्झाम्पल. आणि रिसेंटलीच मराठी ॲक्टर लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू माझ्यासमोर आला. त्यात ते म्हणत होते की त्यांना नेहमी नाटकानंतर किंवा सिनेमाची शूट असताना लोक भेटायला येतात. त्यापैकीच एक व्यक्ती त्याला भेटायला आली आणि ती व्यक्ती त्याला म्हणत होती की माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे, तुम्ही जरा येता का. तर बोलता की आत या ना. तर ते बोलले की नाही, ती बाहेर व्हीलचेअरवर आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डे स्वतः त्यांना भेटायला गेलेत बाहेर. तेव्हा त्यांनी खूप थँक्यू म्हणाले त्या बायकोने, त्या व्यक्तीच्या बायकोने. आणि ती व्यक्ती म्हणाली की माझी बायको अचानक, तिचं देखील ॲक्सिडेंट झालेलं आणि अचानक असं झाल्यावर त्या बॉडीच्या कंडिशनमुळे ती खूप सॅड राहायला लागलेली, दुःखी राहायला लागलेली, नाराज राहायला लागलेली. आणि अशा वेळेला तुमचा एक मराठी शो, जो विनोदी शो होता, तो यायला लागलेला टीव्हीवर आणि तो तिने पाहिला. आणि ॲक्सिडेंट नंतर पहिल्यांदा ती हसली तो तुमचा विनोदी शो बघून.
आणि त्याच्यानंतर ती रेग्युलरली ती विनोदी शो बघत राहिली, पण ॲटलिस्ट ती सॅड नव्हती राहत, जे थोडीशी रिकव्हरी देखील झाली. त्याच्या नवऱ्याचं वाक्य होतं की ॲक्सिडेंट नंतर माझी बायको खूप दुःखी होती, अजिबात हसत नव्हती, ती हसली ती तुमच्या विनोदी शोमुळे. तर आपण जेव्हा एखादा विनोदी, ह्याच्यामध्ये मुद्दा हा नाही की तुम्ही तुमच्या आजाराला अवॉइड करता, तुम्ही तुमचं डॉक्टरचं औषध चालू ठेवा, त्याच्यासोबतच आपण नकळतपणे आपला पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष आजारी आहोत, मग अजून काय वाईट घडेल ह्याच्याकडे जातो. तर तुम्हाला काय करायचं, तुमचं लक्ष की मला पूर्णपणे बरं व्हायचं आहे, हे माझं एंड रिझल्ट आहे, एंड गोल आहे, मला पूर्णपणे हेल्दी व्हायचं आहे. तर हे लक्षात ठेवा माइंडमध्ये. आणि सेकंड थिंग, हसत खेळत राहा, आनंदी राहा. जसं त्या ब्रेस्ट कॅन्सर झालेला व्यक्तीने, त्या बाईने असं केलेलं, तिचा तो काळ आठवायची जेव्हा ती पूर्णपणे हेल्दी असायची, तेव्हा ती केवढी आनंदी आणि हसतमुख असायची, तेव्हा तिचं शरीर किती आनंदी होतं ते आठवायची, ना की तो आजार अजून वाईट झाला तर काय होईल ह्याच्या आजाराबद्दल डिस्कस नाही करायची. फक्त डॉक्टरला काय ते ती सांगायची. सो तुम्ही समअप करते मी या व्हिडिओचं. जर आजारी असाल तर पहिली गोष्ट कॉमेडी शोज बघायला चालू करा आणि तुमच्या माइंडमध्ये हे क्लिअर करा, ओके हा आजार आहे बट मला ॲट द एंड काय व्हायचं आहे, बरं व्हायचं आहे. जसं त्या ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या बाईने आनंदी हसत खेळत वातावरणात राहायला लागली, तसे राहा. विनोदी कार्यक्रम बघा, कॉमेडी शोज बघा, त्याच्यासोबतच तुम्ही हसत खेळत राहा, आनंदी राहा आणि डिस्कस करणं थांबवा. तो आपण मित्रमैत्रिणी, नातेवाईक, नवरा बायको, मुलं सतत आजारपणाच्या गोष्टी रंगवून सांगत बसतात, तर ते सांगणं बंद करा. त्याच्याऐवजी ते डॉक्टरला एकदा सांगा, डॉक्टर त्याचं काम करेल, तुम्हाला औषध देईल, गपचूप औषध घ्या आणि आनंदी राहा. तुम्हाला हेल्दी व्हायचं हे लक्षात ठेवा. सो दॅट्स इट फॉर टुडे. स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय.